कोल्हापूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे। संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडलेलं पाहायला मिळतंय। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत। याचा परिणाम कोल्हापुरामधील जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील पाहायला मिळतोय। रोजच्या वेळेला या कार्यालयामध्ये नेहमीच वर्दळ असते, मात्र आज पूर्ण कार्यालय हे ओस पडल्याचं चित्र हे आज पाहायला मिळालं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आता राज्यातले सर्वच सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत आणि याच संपाचा परिणाम जो आहे तो कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात देखील पाहायला मिळतोय। मी सध्या कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आणि इथली परिस्थिती आपण पाहू शकताय। दररोज याच वेळेला या ठिकाणी मोठी वर्दळ पाहायला मिळते। सर्व कर्मचारी या आपापले काम जे ते या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात, मात्र संपाचा परिणाम जो आहे तो याच जिल्हाधिकारी कार्यालयावरती झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूरसह महाराष्ट्रातले जवळपास 17 लाख कर्मचारी जे आहेत ते आता बेमुदत संपावरती गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या कामावरती झाल्याचं पाहायला मिळतोय। सर्वच कर्मचारी संपावरती आहेत, त्यामुळं इथली कार्यालय जे आहे ते ओस पडल्याचं पाहायला मिळते। सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातली हीच परिस्थिती आहे, मात्र जिल्ह्यातल्या सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये आता हीच परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळं सरकारनं जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करावी या संदर्भातली जी काल सरकारसोबतची जी झालेली चर्चा आहे ती फिसकटली आणि त्या चर्चा फिसकटल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सरकारसोबतची ही पहिलीच बैठक जी आहे ती अधिवेशनाच्या काळामध्ये आता झालेली आहे, मात्र त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं ठोस निर्णय जो आहे तो अद्याप झालेला नाही आणि म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी आता संपाचा हत्यार उपसलेला आहे। त्यामुळं नक्कीच यावरती आता सरकार कशा पद्धतीनं मार्ग काढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।